या व्हिडिओमध्ये आपण तामिळनाडू राज्यातील पारंपरिक रांगोळीविषयी जाणून घेणार आहोत। तामिळनाडूची रांगोळी ही आंध्र प्रदेशातील मुघलच्या रचनेप्रमाणेच असते। याचे वैशिष्ट्य म्हणजे उतरत्या क्रमाने नियमित अक्षरावर बनवलेल्या बिंदूंचा एक कलात्मक वापर याच्यामध्ये केलेला असतो। बिंदूंच्या बाजूने याची रचना केलेली असते। बिंदूंची मांडणी केल्यानंतर वर्तुळाकार रेषांचा वापर करून ही रांगोळी रेखाटण्याचा प्रयत्न केलेला असतो। अतिशय सुरेख अशी रचना याच्यामध्ये बघायला मिळते। विविध प्रकारच्या रांगोळ्या याच्यामधून रेखाटल्या जातात। या रांगोळीला कोलम असे म्हणतात। ही एक लोककला आहे जी शुभ प्रसंगी घराचे मजले सजवण्यासाठी केली जाते। कोलम बनवण्यासाठी कोरडे तांदळाचे पीठ, अंगठा आणि तर्जनी यांच्यामध्ये ठेवून विशिष्ट आकारात गुंडाळले जाते। अशा प्रकारे जमिनीवर एक सुंदर असा नमुना तयार होतो। कधीकधी या सजावटामध्ये फुलांचा देखील वापर केला जातो। फुलांच्या रांगोळीला पुलकम असे म्हणतात। हे विशेषतः येथील सर्वात महत्त्वाचा सण ओणमच्या वेळी केले जाते। ओणमच्या प्रत्येक दिवशी रांगोळी वेगवेगळ्या प्रकारे सजवली जाते आणि ही संपूर्ण आठवडाभर चालते। पहिल्या दिवशी छोट्या आकारात रांगोळी सजवली जाते। दररोज नवीन आकारामध्ये सुंदर रांगोळी सजवल्या जाते। ज्या झाडांची पाने लवकर कोमेजत नाही अशांचा वापर केला जातो। मोठ्या प्रमाणात फुलांचे छोटे छोटे तुकडे करून रांगोळी सजवली जाते।